राजन साळवींचा एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश। कोकणात ठाकरेंना मोठा धक्का, पुढचा नंबर कुणाचा? ठाणे वाघ पुन्हा शिवसेनेच्या गुहेत आलाय। राजन साळवींच्या पक्षप्रवेशानंतर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। तर पक्षातून माणसं का जात आहेत याचा विचार करा, शिंदेंचा ठाकरेंना टोला। हर्षवर्धन सपकाळ यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती। विजय वडेट्टीवार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी नियुक्ती। हर्षवर्धन सपकाळ बुलढाणा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आभार सभा यात्रा आज नाशिकमध्ये। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक। तर नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेला शिंदेंचा धक्का। मराठा आंदोलक मनोज जरांगे आज भूमिका स्पष्ट करणार। उद्यापासून बेमुदत साखळी उपोषणाबाबत जरांगे काय भूमिका घेतात याकडे लक्ष। टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट। मोदी आणि मस्क यांच्यात उद्योग वृद्धी व्यापारावर चर्चा। जगभरातल्या 180 भ्रष्ट देशांच्या यादीत भारत 96व्या स्थानी। डिजिटल वापरामुळे भ्रष्टाचार कमी झाल्याची माहिती। 26/11 दहशतवादी हल्ल्याचा आरोपी तहव्वूर राणांचं भारताकडे प्रत्यार्पण होणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी सोबतच्या बैठकीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मंजुरी। मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू। मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्या राजीनाम्यानंतर चित्र पालटलं। मणिपूरच्या सीआरपीएफ कॅम्पमध्ये जवानाचा गोळीबार, तिघांचा मृत्यू, 8 जण जखमी। जवानाने स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।